नागपुर के गिट्टीगदान पुलिस थाना हद के जाफरनगर में हुई एक बड़ी चोरी का पुलिस ने सफल खुलासा किया है। जाफरनगर के ही एक निवासी पाशु अहमद खान के घर में चोरी की घटना को अंजाम दिया गया था। पुलिस के अनुसार खान परिवार किसी शादी समारोह में शिरकत करने के लिए पाशम गए हुए थे। इसी बीच पीछे से घर का दरवाजा खुला रह गया, जिसका फायदा उठाकर अज्ञात आरोपी ने घर में घुसकर चोरी की। जब परिवार वापस लौटा और सुबह सोकर उठा तो उन्होंने पाया कि अलमारी से लगभग 2,37,000 रुपए नगद और कीमती आभूषण चोरी हो गए हैं। पीड़ित परिवार ने तुरंत इसकी शिकायत पुलिस में दर्ज कराई। शिकायत मिलते ही पुलिस हरकत में आई और एक विशेष टीम का गठन किया गया। इस टीम ने मात्र 2 घंटे के भीतर आरोपी ओसामा पटका को गिरफ्तार कर लिया गया है। आगे की जांच गिट्टीगदान पुलिस कर रही है। जाफरनगर मधील एक रहिवासी आहेत पाशु अहमद खान यांच्या घरी चोरी झाली होती। तर ते आपल्या वाशिम येथे लग्नासाठी गेलेले होते आणि आल्यानंतर त्यांच्याकडनं घराचा मागचा दरवाजा हा उघडा राहिला होता आणि त्यांनी सकाळी उठून पाहिल्यानंतर त्यांच्या कपाटातले जवळजवळ 2,37,000ची दागिने आणि कॅश ही चोरी गेल्याची सांगितली। त्यांनी आपल्याकडे तक्रार दिल्यानंतर आपण पोलीस स्टेशनचे डीबी स्टाफ डीबी अधिकारी API बोरकडे साहेब, तसेच दीपक PSI दीपक इंगळे साहेब आणि आमचे पथक आहेत रवींद्र बुजाडे, विश्वास बदाले, घनश्याम बोरकर, नितेश वाकडे, नितीन रंगारी, दिनेश आगरकर, नागनाथ पोखरे आणि आकाश लोथे ह्या आमच्या टीमने 2 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन आणि जेवढी रक्कम आणि जेवढं सोनं घरामधून चोरी गेलं होतं संपूर्ण 100% रिकव्हरी आम्ही केलेली आहे। जो आरोपी आहे आम्ही ज्याला ताब्यात घेतलेला आहे त्याचं नाव आहे ओसामा पटका। त्याच्याविरुद्ध घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधक देखील कारवाई झालेली आहे। 2,37,000ची अमाऊंट आहे टोटल, म्हणजे दागिने, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 25,000 होती त्याच्यामध्ये। सर्व मिळून 2,37,000चा मुद्देमाल आहे।